षटकाचा पहिला चेंडू आता लवकरच टाकला जात आहे. तत्पूर्वी गणपती बाप्पा मंगलमूर्ती आणि अक्षय आता स्ट्राईकला आहे आणि अतिशय सुंदर असा चेंडू आणि त्यावर एकदम स्टायलिश असा मारलेला स्क्वेअर कट. 2 धावांवर या ठिकाणी संतुष्ट. उत्तम अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण या ठिकाणी केलेलं आहे आणि नक्कीच जे युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून पाहत असतील, मैदानावर स्वतः उपस्थित राहून पाहत असतील, त्यांना हा खूप आनंद येत असेल. क्रिकेट म्हणजे आनंद आणि हा आनंद आपण कोणत्या पण माध्यमातून घेऊ शकतो. क्रिकेट शौकीन खूप आहेत आपल्या इथे आणि आता सध्या या रखरखत्या उन्हामध्ये सुद्धा जो तो सामना पाहण्याचा या ठिकाणी छंद पूर्ण करत असताना क्या बात आहे. खूप सुंदर असा चेंडू. पुन्हा एकदा डॉट बॉल. अत्यंत निसर्गरम्य अशा ठिकाणी सुरू असलेला हा सामना. आयोजकांचे जेवढे आभार मानाल तेवढे कमीच. आणि करणनी टाकलेला सुंदर असा चेंडू आणि तेवढाच लाजवाब असा हा षटकार. जबरदस्त असा षटकार. आणि या षटकारानंतर धावसंख्या पोहोचलेली आहे 8. मैदानामध्ये सौम्य अशी थंड हवा. नक्कीच प्रत्येक प्लेयरला थोडासा एक चांगला हवामानाचा क्या बात आहे. खूप सुंदर असा मारलेला हा फटका आणि दुसरा रन घेण्याचा प्रयत्न, परंतु एकाच धाववर संतुष्ट झालेले आहेत आणि अशा प्रकारे धावसंख्या झालेली आहे 9. क्या बात है. नाइस बॉल. बहुत ही बढ़िया गेंद. डॉट बॉल. पाहूयात प्रज्योत काय करतायत पुढच्या चेंडूवर. आणि सुंदर असा चेंडू आणि या ठिकाणी एक धाव चोरण्यामध्ये यशस्वी झालेला आहे प्रज्योत. अशा रीतीने धावसंख्या पोहोचलेली आहे 10. पहिल्या षटकानंतर धावसंख्या 10 आणि सर्वांनी युट्यूब लाईव्ह वर हा सामना पहा. मर्यादित षटकांचा सामना आहे. 5 षटकांचा सामना. वेळेचं बंधन आहे, तरी सर्वांना रिक्वेस्ट आहे की जास्त वेळ दौडू देऊ नका, जेणेकरून पुढील सुद्धा सामने वेळेमध्ये पूर्ण होतील. आणि संघाचं दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहे राज लहाने. आणि या ठिकाणी योगेशजी म्हात्रे यांना विनंती करण्यात येत आहे आपण मंचावर यावं. योगेशजी म्हात्रे यांना विनंती आहे आपण मंचावर यावं. आपलं या ठिकाणी खूप खूप स्वागत. आणि आपल्या आगमनाने सुंदर असा चौकार या ठिकाणी प्रज्योतच्या बॅटद्वारे आलेला आहे आणि अशा प्रकारे धावसंख्या वाढत आहे. धावसंख्या वाढत असताना स्कोर झालेला आहे 14 रन्स. What a beauty. It's a beauty from the bat of the Prajot. Very nice shot. And what a beauty from the hand of the fielder. It's a very good catch. Catches wins the matches. Really.
इट्स कॉल्ड ॲज क्रिकेट. खूप छान अशा प्रकारचं क्रिकेट, उत्तम असा चेंडू आणि तेवढाच लाजवाब मारलेला हा उंच उत्तुंग असा फटका आणि अचूक असा घेतलेला झेल. यही तो है क्रिकेट का खेल. क्या जबरदस्त, बहुत बढ़िया यहाँ पे क्रिकेट. आणि या ठिकाणी गणेशजी राऊत यांचं आगमन झालेलं आहे. आपलं सुद्धा नगर चषक 2026च्या निमित्ताने मंचावरती खूप खूप स्वागत. दुसरं षटक सुरू आहे आणि आतापर्यंतची धाव संख्या आहे 14. थोडा खेळपट्टीचं जजमेंट न आल्यामुळे या ठिकाणी थोडासा एक पॉज घेतला बॉलरने. क्या बात आहे, खूप छान अशा प्रकारचा हा चेंडू आणि केवळ एकच धाव आणि या एक धावेने धाव संख्या पोहोचली आहे 15. After 1.3 over score is 15 runs. What a ball and what a beauty from the bat. It's a cracking four. सुंदर असा मारलेला चौकार आणि या चौकारासह 1.4 षटकांमध्ये धाव संख्या पोहोचलेली आहे 19. आणि स्लोअर असा टाकलेला चेंडू, परंतु अचूक असा टिपला आणि त्यावर सुंदर असा चौकार. अक्षय सुंदर अशा क्रिकेटचं प्रदर्शन या ठिकाणी अक्षय द्वारा. आणि या चौकारासह धाव संख्या आहे 23. 23 runs. This is second over in a progress and score is 23 runs. Wow, really very good ball, but it's a 4 run. आणि अशा प्रकारे धाव संख्या पोहोचलेली आहे 27. 27 runs. महाराष्ट्रातील एक नावाजलेलं त्याचप्रमाणे झपाट्याने विकसित झालेलं शहर म्हणजे बदलापूर अशी ओळख असलेल्या या बदलापूर शहरातील कार्मेलच्या मैदानावर सुरू असलेला नगरसेवक चषक 2026चा हा सामना. अत्यंत सुंदर अशा प्रकारचं आयोजन आणि जवळपास 32 टीमने या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि या सामन्यांच्या यशस्वीतेसाठी खूप चांगल्या प्रकारचं आयोजन गावदेवी क्रिकेट क्लब यांच्या मार्फत झालेला आहे. नक्कीच यासाठी रोहनजी पाटील असतील, वामनजी म्हात्रे दादा असतील, या सर्वांचं पाठबळ असल्यामुळे सुंदर असा हा सामना गेल्या 2 दिवसापासून सुरू असलेला. आणि सुंदर असा मारलेला फटका मिडॉनला आणि हा षटकार. आणि तेजसनी सुंदर असा मारलेला हा
मिड ऑनचा षटकार आणि या षटकारासह धावसंख्या झालेली आहे 33 रन्स. आणि करण आपलं दुसरं षटक घेऊन आलेलं आहे, सांघिक तिसरं षटक. आणि पहिल्याच चेंडूवर सुंदर असा मारलेला हा षटकार. तेजस क्या बात आहे. आणि जितका चांगला षटकार मारला त्याच प्रकारे त्याची दखल घेऊन करणने अत्यंत सुंदर असा टाकलेला चेंडू आणि त्रिफळाचित झालेला आहे या ठिकाणी तेजस. अशा प्रकारे धाव संख्या एक सम्मानजनक गाठलेली आहे 33, 2 बाद 33 आणि तिसरं षटक सुरू. हर्षित 11 कान्होर बॉईज. हर्षित 11 कान्होर बॉईज सुंदर अशा बॅटिंगचं प्रदर्शन आणि आतापर्यंतची पोहोचलेली धावसंख्या 33. तिसरं षटक सध्या सुरू आहे आणि सुंदर अशा प्रकारचं या ठिकाणी क्रिकेटचं प्रदर्शन कान्होर बॉईज यांच्या मार्फत आतापर्यंत. आणि त्याच क्वालिटीची गोलंदाजी या ठिकाणी कासगाव यांच्या टीम कडून. सुंदर असा टाकलेला चेंडू, डॉट बॉल. भारतीय नियमन वेळेप्रमाणे आता 12:58 झालेले आहेत. एवढ्या रखरखत्या उन्हामध्ये सुद्धा सुंदर अशा प्रकारचं बॅटिंगचं प्रदर्शन, बॉलिंगचं प्रदर्शन, खूप चांगल्या क्वालिटीचं क्रिकेट पाहायला मिळत आहे. क्या बात है, लाजवाब गेंदबाजी यहाँ पे, बहुत ही बढ़िया गेंद, डॉट बॉल. जितना बढ़िया बैटिंग का प्रदर्शन उतनी ही लाजवाब यहाँ पे गेंदबाजी. करण अपना खुद का सेकंड ओवर लेते हुए और अपने टीम का थर्ड ओवर. आणि पुन्हा एकदा खूप सुंदर अशा प्रकारे टाकलेला चेंडू, एकही धाव नाही. अगदी कंट्रोल मध्ये ठेवलेला आहे करणने, त्यामुळेच त्याने वैयक्तिक दुसरं षटक घेतलं. आणि जो पहिल्या चेंडूवर षटकार गेला होता त्यानंतर पूर्णपणे कंट्रोल मध्ये ठेवलेलं हे तिसरं षटक करण यांच्या मार्फत. दोन धाव घेण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी यशस्वी झालेले आहे दुसरं धाव घेण्यामध्ये. आणि या 2 धावांनंतर धाव संख्या पोहोचली आहे 35 रन्स आफ्टर 3 overs with the loss of 2 wickets. 2 बाद 35 धावा 3 षटकांनंतर कासगाव 11. क्रिकेटचं आयोजन करत असताना खूप चांगलं लोकेशन या ठिकाणी सिलेक्ट केलेलं आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो सुंदर अशी ग्रीन झाडी आहे, मस्त लॉन आहे मैदानावर. बाउंड्री लाईन सुद्धा खूप छान प्रकारे आखीव रेखीव केलेली आहे. त्यामुळे नक्कीच प्लेअरला पाहणाऱ्यांना मज्जा येते. अशा प्रकारचं आयोजन नगरसेवक चषक 2026च्या माध्यमातून या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. आणि राज याचा पहिला चेंडू, अंपायर डिसिजन, डॉट बॉल. डोंट आर्ग्यू विथ द अंपायर.
अंपायर बरोबर कोणीही वाद घालू नये. अंपायर डिसिजन विल बी फायनल डिसिजन. आपले जे अंपायर आहेत त्यांना IPLचा एक्सपिरियन्स आहे इंटरनॅशनल मॅचेसचा, त्यामुळे त्यांच्याशी वाद घालू नका. आपण लोकल लेवलला ग्राउंड लेवलला आपण खेळत आहोत, इथे गावच्या मॅचेस मध्ये खेळत आहोत, परंतु अंपायर बरोबर कृपया करून कोणीही हुज्जत घालू नका. अंपायर डिसिजन विल बी फायनल डिसिजन. अंपायर डिसिजन विल बी फायनल डिसिजन. डोंट आर्ग्यू विथ द अंपायर. अंपायरचं डिसिजन हे फायनल डिसिजन आहे, कृपया लक्षात घ्या. आपले जे अंपायर आहेत यांना IPLच्या इंटरनॅशनल मॅचेसचा अनुभव आहे, त्यामुळे त्यांची लेवल मोठी आहे ही लक्षात घ्या. त्यामुळेच त्यांना आपण खास या ठिकाणी सामन्यासाठी अंपायरिंग साठी बोलवलेलं आहे. आणि पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू पूर्णपणे बीट झालेला आहे. क्या बात है, बहुत ही जबरदस्त गेंदबाजी का यहाँ पे प्रदर्शन. राज किया है गेंदबाजी पे राज ने, और अक्षय बोल्ड आउट, और इसी के साथ स्कोर 35 रन्स. आणि कान्होर बॉयज कडून आता खेळण्यासाठी आलेला आहे अंकित, जो कान्होर साठी कंटिन्यू मॅचेस आहे जिंकित असा हा अंकित खेळण्यासाठी आलेला आहे. पाहूयात आपल्या संघासाठी काय करतोय, धाव संख्या किती पर्यंत तो पोचून ठेवतोय. आणि सुंदर असा टाकलेला चेंडू आणि तेवढाच लाजवाब शॉट हातामध्ये गेलेला. हा सुंदर असा झेल, एकदम लॉलीपॉप असा झेल गेलेला आहे आणि अंकित आउट. आणि आता या ठिकाणी राज की जैसा मैंने जिक्र किया था, सच में गेंदबाजी पे राज किया है, और इसी के कारण ये हैट्रिक चांस यहाँ पे राज को, आणि राज याला हैट्रिक घेण्याचा चान्स आलेला आहे. सुंदर असा गोलंदाजीचं प्रदर्शन राज द्वारा कासगाव संघामार्फत. आणि या अगोदरची जी मॅच झालेली त्या मॅच मध्ये सुद्धा हॅट्रिक झालेली होती. आणि पाहूयात आता तो क्षण पुन्हा युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून व स्वतः या ठिकाणी पाहत असताना प्रेक्षकांना मिळतोय का. आणि हा चान्स गेलेला आहे, सुंदर असा मारलेला फटका आणि एक धाव, आणि या एक धावेसोबत धाव संख्या झालेली आहे 36. खरं तर या ठिकाणी जेवढे महत्वाचे आयोजक आहेत त्याचप्रमाणे महत्वाचं काम या ठिकाणी युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपले कॅमेरामन आहेत, हायटेक क्वालिटीचे कॅमेरामन, त्याचप्रमाणे आपले जे स्कोरर आहेत खूप चांगल्या प्रकारची अपडेट वेळोवेळी देत आहेत आपल्याला. आणि पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू हवेत गेलेला आणि हा झेलबाद. आणि अशा प्रकारे या ठिकाणी दिनेश झेलबाद झालेला आहे आणि धाव संख्या आहे
36 रन्स. आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 36 रन्स आफ्टर 4 ओव्हर्स. आणि एक विशेष अशी बाब म्हणजे क्रिकेट इज नॉट अ गेम ऑफ ओनली बॅटिंग और ओनली कॅचिंग और फिल्डिंग. इट्स अ गेम ऑफ गुड बॉलिंग. आणि सुंदर अशा प्रकारचं बॉलिंगचं प्रदर्शन या संघाने केलेलं आहे. एकही अवांतर धाव, एकही एक्स्ट्रा रन या ठिकाणी दिलेला नाही. व्हाईट बॉल, नो बॉल असा एकही एक्स्ट्रा रन दिलेला नाही. कौतुक कराल तेवढं कमीच. खूप छान अशा प्रकारचं गोलंदाजीचं प्रदर्शन. आणि पाहुयात या पहिल्या इनिंगच्या शेवटच्या षटकामध्ये मंथन आपल्या संघासाठी काय करतायत, किती धावसंख्या करतायत. आणि कैलासने सुंदर असा मारलेला हा फटका. आणि या ठिकाणी कदाचित बॅट्समनला फसवण्याचा प्रयत्न होता असं दिसतंय. फिल्डरने किपर सोडून डायरेक्ट लेग कडेच चेंडू फेकलेला, तोही फुलटोस. आणि पहिल्या चेंडूवरती 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी झाले आहे कैलास. आणि सुंदर असा टाकलेला हा चेंडू. डॉट बॉल. नाउ स्कोर इज 38 रन्स. It's a 4.2 overs. It's a very good cricketing environment, and it's a beautiful city, Badlapur. What a beauty from the bat of the Kailas. Oh, it's a catch out. After 4.3 overs, score is 38. आणि आपल्या संघासाठी खेळण्यासाठी आलेले आहेत कुणाल. 4.3 षटकांमध्ये धावसंख्या झालेली आहे 38. शेवटचे 3 चेंडू बाकी. आतापर्यंतची धावसंख्या 38 रन्स. क्या बात है, बहुत बढ़िया. यहाँ पे गेंद और यहां पे आउट होने की आशंका और यहां पे रन आउट. आणि आतापर्यंत 6 बाद झालेले आहेत आणि धावसंख्या आहे 38. शेवटचे 2 चेंडू बाकी. रखरखत्या उन्हामध्ये सुरू असलेला हा सामना, परंतु थोडंही ऊन या ठिकाणी जाणवत नाही, कारण की निसर्गाच्या सानिध्यामध्ये असलेलं हे मैदान आणि ग्रीनरी खूप छान. आणि उत्तम अशा प्रकारचा हा चेंडू. आणि आता शेवटचा चेंडू बाकी. अंपायर आउट. ओके. आणि या ठिकाणी बाद झालेला आहे योगेश. आणि पहिल्या इनिंगचा हा शेवटचा चेंडू खेळण्यासाठी यश या ठिकाणी आलेला आहे. धाव संख्या आहे 38. आणि या ठिकाणी दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न पाहूयात या ठिकाणी काय होतंय. आणि यशस्वी झाले आहेत 2 धाव घेण्यामध्ये. आणि अशा प्रकारे धाव संख्या पोहोचलेली आहे
40 runs after 5 overs. It's a good cricketing total for victory of both the teams. आणि हा जो स्कोर झालेला आहे 8-4 रन रेटनी बनवलेला आहे आणि विजयासाठी आवश्यक आहेत कासगाव संघाला 41 धावा. 41 runs required for a victory to the Kasgaon 11. And it's really very good team spirit of Kasgaon boys, men's in red. Men's in a blue, Kanwar boys. खरोखर खूप सुंदर अशा प्रकारचं हे आयोजन गावदेवी क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून आणि आयोजक आहेत रोहनजी पाटील व त्यांचे सर्व सहकारी. रोहनजी पाटील यांची ओळख म्हणजे सध्याचे कोळगाव बदलापूर नगर परिषदेचे ते नगरसेवक आहेत आणि त्यांच्या पाठबळाच्या माध्यमातून समीरजी राऊत, विकासजी भांडे आणि त्यांचे सहकारी यांच्या माध्यमातून सुरू असलेला हा सामना आणि हा सामना सुरू होत असताना खूप चांगल्या प्रकारचं नियोजन व आयोजन गीते परिवाराचा खूप मोठा हात आहे. यामध्ये एक टीम आहे, जर टीम असेल तरच चांगलं मोठं कार्य घडतं. त्याचं हे उदाहरण म्हणजे सध्या सुरू असलेला हा सामना कान्होर बॉईज वर्सेस कासगाव बॉईज. कासगाव संघाला विजयासाठी आवश्यक आहेत 41 रन. 41 runs required for a victory to कासगाव बॉईज. आणि या ठिकाणी सुरू असलेला हा सामना कासगाव बॉईज वर्सेस कान्होर बॉईज. विजयासाठी 41 धावा आवश्यक आहेत कासगाव संघाला आणि जर्सी नंबर 45 राज आणि जर्सी नंबर 2004 नितेश मैदानामध्ये उतरलेले आहेत. नेक्स्ट मॅच जय ताडोबा कलम आणि गावदेवी काकडवाल दोन्ही टीमचे कॅप्टन लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. थँक्यू. चला विनर मॅच आपण खेळतोय त्यामुळे पहिला सामना जिंकलाय टीम बदलापूर संघाने. आपण कुठे जाऊ नका. या दोन टीम मधून जो संघ जिंकेल त्यासोबत तुमची मॅच आहे याची आपण नोंद घ्यायची आहे. आणि दुसऱ्या इनिंगचा पहिला चेंडू आणि सुंदर असा टाकलेला चेंडू कट लागलेला हलकासा जलबाद होण्याचा चान्स होता या ठिकाणी परंतु थोडेसे मिसफील झाली आणि एक धाव. आणि राईट आर्म फास्ट बॉलर अक्षय खूप चांगल्या अशा प्रकारचा पहिला चेंडू टाकलेला
जर्सी नंबर 17 अक्षय। क्या बात है, बहुत ही बढ़िया यहाँ पे गेंदबाजी और उतना ही कड़ा प्रहार। गेंद डायरेक्ट फील्डर के हाथ में, सिर्फ एक ही रन पे संतोष यहाँ पे। नितेश पाहुयात अक्षयचा सामना कसा करतायत। ओ, इट्स अ नो बॉल, फ्री हिट, नो बॉल। आणि एक असा खमका प्लेयर आहे जर्सी नंबर 2004 नितेश, म्हणजे क्रिकेट जगतातला आणि कासगावचा बादशाह की ज्याने कालच बाईक मिळवलेली आहे क्रिकेटच्या सामन्यामध्ये। अशा प्रकारचा हा एक टॉप क्वालिटी क्लास प्लेयर नितेश पाहुयात काय करतो आपल्या संघासाठी। आणि सुंदर असा मारलेला हा उत्तुंग असा फटका, आणि या ठिकाणी जो नो बॉल होता त्या नो बॉल वरती हा उंच मारलेला फटका आणि केवळ 2 धावा। जवळपास 4 ते 5 सेकंद हवेमध्ये चेंडू होता, परंतु सुंदर अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण केलं आणि आपल्या संघासाठी कमीत कमी 2 धावा तर या ठिकाणी वाचवलेल्याच आहेत। आणि अशा प्रकारे स्कोर सध्या आहे 5 रन्स। दिस इज फर्स्ट ओव्हर इन अ प्रोग्रेस अँड स्कोर इज 5 रन्स। व्हॉट अ ब्युटी, इट्स अ व्हेरी नाईस स्क्वेअर कट, जस्ट अ रन, इट्स अ extra to the team and now score is 7। थोड़ा ओवर थ्रो हुआ था यहाँ पे और एक एक्स्ट्रा रन मिलते हुए और इसी के साथ स्कोर 7। आणि पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू आणि उत्तुंग असा मारलेला फटका, 6 धावांसाठी षटकार। जबरदस्त शॉट, जर्सी नंबर 2004 नितेश। आणि अत्यंत सुंदर आणि उत्तुंग मारलेला हा षटकार, रिप्ले मध्ये आपण पाहत असाल खूप छान असा मारलेला हा फटका। आणि हा पुन्हा एकदा फुलटॉस बॉल आणि याच्यावर सुंदर असा मारलेला हा चौकार। आणि या ठिकाणी रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे हाईट साठी नो बॉलच्या। या ठिकाणी आता रिव्ह्यू। आणि या ठिकाणी जो तिसरा डोळा असतो, तिसरा डोळा या ठिकाणी काम करत आहेत। भले आपले जे अंपायर आहेत IPL चे आहेत, ते इंटरनॅशनल मॅचेसचं अंपायरिंग केलेलं आहे, परंतु त्या मॅचेस मध्ये सुद्धा थर्ड अंपायर असतो। आणि या ठिकाणी हाईट चेक केली आहे। तोपर्यंत सर्वांनी थोडा ब्रेक घ्या आणि कोल्ड ड्रिंक स्नॅक्सचा आनंद घ्या। It's a fair delivery and it's not a no ball, it's a fair delivery। नो बॉल नाहीये असं थर्ड अंपायरचं डिसिजन आलेलं आहे। अंपायर डिसिजन इज फायनल डिसिजन अँड दिस रिव्ह्यू टेकन at least 5 seconds to get perfect judgment, so don't show aggression towards the third umpire। आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 17। आणि आता पहिल्या षटकाचा स्कोर पाहून वाटतंय कान्होर संघाला आहे खतरा।
वैयक्तिक पहिलं षटक व कान्होर संघाचं दुसरं षटक घेऊन येत आहे अंकित. आणि सुंदर असा मारलेला हा फटका आणि छान अशा प्रकारचा हा ग्राउंड शॉट मारलेला. क्रिकेट म्हणजे फक्त हवेमध्ये उंच शॉट मारणे नाही तर ग्राउंड शॉट सुद्धा पाहिजेत. आणि 1-2 धावा काढल्या तरी सुद्धा संख्याबळ आपलं वाढतंय धावसंख्येचं. आणि खूप सुंदर असा चेंडू आणि या ठिकाणी आउट. राज आउट झालेला आहे. After 1.2 over, score is 19 with the loss of 1 wicket. After 1.2 over, score is 19 and 1 wicket loss. Now jersey number 2101. संदेश 2101 संदेश. आणि दुसऱ्या चेंडूवरती विकेट घेतलेली आहे अंकितनी. आता पाहूयात काय करतोय आपल्या संघासाठी. सुंदर असा चेंडू आणि या ठिकाणी केवळ एकच धाव घेण्यामध्ये यशस्वी. जेवढा जबरदस्त गोलंदाज आहे अंकित तेवढाच सुपर फास्ट बॅट्समन नितेश. काटे की टक्कर. क्या बात आहे. आणि खूप सुंदर अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण. वाईट बॉल एक अवांतर धाव परंतु नक्कीच या ठिकाणी चौकार वाचवलेला आहे. आणि या एक अवांतर धाव नंतर धावसंख्या पोहोचली आहे 21 रन्स. व्हॉट अ ब्युटी. इट्स अ ब्युटी फ्रॉम द बॅट ऑफ द नितेश. 6 रन. सुपर सिक्सर फ्रॉम नितेश and with this 6 score is 27 runs. जर नितेशची बॉडी लँग्वेज आपण पाहिली असेल तर लक्षात येत आहे की याला नक्कीच बाईक काय याला मोठमोठ्या गाड्या सुद्धा भेटू शकतात मॅन ऑफ द सिरीजच्या माध्यमातून. अथवा जर मोठे मोठे बक्षीस ठेवले तर हा नक्कीच पुढे जाऊन आपला बदलापूरचा प्लेयर हा IPL मध्ये सुद्धा खेळू शकतो, दिसू शकतो आपल्याला टीव्हीवर. क्या बात है. once again it's a real beauty, it's a real player and sixer. With this 6 score is 33. यही है नितेश का जलवा. 33 रन्स लगातार 6 के ऊपर 6. आणि नितेशला या ठिकाणी हॅट्रिकचा चान्स आहे षटकारचा. पूर्ण लाईन लेन चेंज करून टाकली बॉलरची नितेशने. आणि 2 षटकारानंतर पूर्णपणे कंट्रोल जर्सी नंबर 18 अंकित आणि डॉट बॉल. अशा प्रकारे 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे 33 धाव संख्या. 33 रन्स आफ्टर 2 overs with the loss of 1 wicket. दिनेश वर्सेस संदेश.
क्या बात है, तीनों की भी ऐशे, दिनेश, संदेश एंड नितेश. क्या बात है, क्या बात है, इट्स अ रियल ब्यूटी, सुपर शॉट. This called as magical cricket. It's a magical cricket and magical bat. आणि आपला हा सुरू असलेला सामना पाहण्यासाठी म्हणजेच नगरसेवक चषक 2026 पाहण्यासाठी आलेले आहेत सचिन भाऊ टेंबे यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करण्यात येत आहे. क्या बात आहे, सुंदर असा मारलेला हा फटका आणि 4 वाचवलेले आहेत या ठिकाणी, चौकार गेलेला नाही आणि अशा प्रकारे धावसंख्या 39 रन्स आणि केवळ 2 धावा विजयासाठी आवश्यक आहेत कासगाव संघाला. आणि नक्कीच सुंदर अशा प्रकारच्या बॅटिंगचं प्रदर्शन या ठिकाणी कासगाव संघाने केलेलं आहे. कदाचित या 3ऱ्या षटकामध्येच त्यांचा विजय होऊ शकतो. आणि अशा प्रकारे या 1 धावेने सामना बरोबरीमध्ये आलेला आहे, टाय झालेली आहे आणि कासगाव संघाला विजयासाठी केवळ 1च धाव बाकी. आणि कासगाव संघामध्ये जल्लोषाचं वातावरण, केवळ 1 धाव बाकी. आणि या सुंदर अशा फटक्याद्वारे 1 धाव आणि कासगाव संघ विजय झालेला आहे. विजेत्या संघाचं खूप खूप अभिनंदन. आणि उत्तम अशा प्रकारचं टीम स्पिरिट असल्यावर काय होतं याचं उदाहरण या ठिकाणी कासगाव संघाने समोर ठेवलेलं आहे. जबरदस्त बॅटिंग, फिल्डिंगचं प्रदर्शन आणि तितकीच लाजवाब त्यांची गोलंदाजी. क्या बात है, इट्स कॉल्ड एज अ गुड क्रिकेट. आणि नितेश या प्लेयर साठी सगळ्यांनी टाळ्या वाजवा. सुंदर असं बॅटिंगचं प्रदर्शन, 9 चेंडूमध्ये 28 धावसंख्या. नक्कीच या प्लेयरला बाईक नाही तर पुढच्या वेळेस एखादं मोठं बक्षीस ठेवलं पाहिजे, तो सुद्धा बक्षीस जिंकू शकतो. अशा प्रकारचं बॅटिंगचं प्रदर्शन नितेश द्वारा.